काय झाले? आमचा वाचा मूक बधीर असताना डोल्या मारुतीचा दर्शन करायला गेल्यानंतर दर्शन करून येताना त्यांना लघवी लागल्यामुळे लघवीला पार्किंग मध्ये जगदाळे कॉम्प्लेक्स मध्ये गेली. तिथं गेल्यानंतर येताना धक्का लागल्यामुळं तिथली पोरं हाणमार सुरू केली. 7-8 जण अशी मारली बेधडक की पायापासून डोक्यापर्यंत लाकडानं आणि रायवळानं बांबून मारली, हाणमार केली. केल्यानंतर आमचे घरचे लेडीज वगैरे तिथं विचारपूस करायला गेल्यावर लेडीजचा बी विचार न घेता दगड उचली आणि लेडीजला धक्काबुक्की केली. आम्ही कंप्लेंट करायला रात्रपासून थांबलेलो, कंप्लेंट काय पूर्णपणाने घेतले नाहीत. सकाळी शिवसेनाचे कार्यकर्ते काय लोक आली आणि त्यांना सांगितल्यानंतर कंप्लेंट प्रोसिजर तयारी चालू केली. कुणी मारले? हे जगदाळेचे माणसं, त्यांचे पुतणे व त्यांचे पोरं असे मिळून 7-8 जण मिळून मारलेत आणि हातपाय बांधले होते त्यांचे. पोलिसांना तक्रार द्यायला गेल्यावर काय झाले? पोलिसाला तक्रार दिल्यानंतर थांबा सकाळी बघू असे म्हणले. ते तक्रार घेतली नाही. तक्रार सकाळी शिवसेनाचे जे प्रमुख आलते त्यांनी बोलल्यानंतर तक्रार सुरू केली देण्याची. आम्हाला पोराला फोन केले होते, मारून हाणमार करून बांधून. पोरग फोन केला आहे, मुक्याला बांधले ती म्हणले, मारले ती म्हण जा. आम्ही गेलो 4 जण. गेल्यावर सोडला पोरानं मला निष्करण मारायला लागले. आम्ही मसनवाट्यात आहो, मी इथला आम्ही कुठं जात नाही, मी इथला सारखं इथंच येतो. चहा प्यायला लागलो तर मला मारायला लागला. म्हणलं तर ते हाणमार करून आम्हाला या ग तुम्ही इकडं तुम्हाला दाखवतो म्हणून आम्हाला गेल्यावर हाणमार करून आम्हाला ढकली करून पूरला मारले, जिंजे ओढले आणि मला ढकलले. दोन्ही हे दोंड उचलून अजून मारायला अंगावर यायला लागले आम्हाला. मग आम्ही 4च बाय, आम्ही काय करायचं? आणि पोरग तर बांधून कशाला सोडायला लागलीच, अजून मारून टाकायचं परत न करता कशाला इकडे इरव्यात यायचं आमच्याकडं असं म्हणायला लागले आम्हाला. आणि पदर वडून ते आमच्या भाचीचं पदर वडायला लागलं ना आम्ही सोडवायला जातो, आम्हाला ढकलायला लागले आणि धोंडे घालायला लागले आम्हाला. त्या भाचीचं पदर वडलं नाही का गालावर हाणलंय आणि आम्हाला ढकली करून आम्हाला ओढायला लागलं. आम्ही 4च बाया दिसला त्याला, 4च बाया दिसला. आम्ही त्यानं असा हल्ला केलाय आमच्या मुख्यावरून आमच्यावर. आमचं कोणच पोरं नव्हते. ही तक्रार द्यायला कधी आला होता? काल 7 वाजता इकडे आलो, बांधलेलं तसंच आम्ही घेऊन आलो 7 वाजता. तक्रार घेतली नाही कालपासून? कालच्या धरून आम्ही हिंडा लागला, तक्रार घेतल्या नव्हती. घेतले नाही तक्रार. आता घेतली तक्रार? आता घेतले ती, पण ती काय घेतले ते आम्हाला काय माहित नाही. आमचं पोरग दवाखान्यातच पडून आहे, उठायलाही नाही, चालायलाही नाही, काय नाही. नंदिनी राजेश पवार, मी त्यांची पत्नी. त्यांनी काय हॉटेलपाशी गेलते. हॉटेलपाशी गेल्यावर त्यांनी तिथं म्हणजे असं हॉटेलमध्ये खायला गेलते. चाय पाणी त्यांनी केले. चाय पाणी त्यांनी केल्यावर त्यांनी बाहेर लघवीला त्यांनी गेलते. लघवीला त्यांनी गेल्यावर ते उभारल्या ठिकाणी त्यांनी महागातून वार केले, त्यांनी मारामारी केलेत त्यांनी. आणि त्यांना बोलता येत नाही, काय नाही, उगा एक माझं लहान लेकरू आहे, लहान लेकराला घेऊन मी कसं जाऊ असं घेऊन त्यांनी काबर माझ्या नवऱ्याला मारलेत. मला हे बोलायचं होतं. आणि माझ्या नवऱ्याला काय झालं गेलं तर मी काय करणार? चोरी करून केलेत म्हणून त्यांनी काय पण आरोप टाकलेत माझ्या नवऱ्याला. कुठं लागले? मांडीला, गरबड्याला, शरीरला, सगळ्या शरीरला लागलेला आहे. कधी घडली घटना? काल 7 वाजता घडलेलं घटना आहे. पोलीस स्टेशनला तक्रार दिली नव्हती का काल घेतली नव्हती त्यांनी, पोलिसांनी. मग काय म्हणले? त्यांनी म्हणले सकाळी घेतो, सकाळी 9 वाजता घेतो म्हणले. मग सकाळी 9 वाजता घेतले नात. मग आम्ही घेतले नात म्हणून पोलीस स्टेशनला आलता. सकाळ धरून आम्ही पोलीस स्टेशनमध्येच होता. आणि त्यांचे नाव सूरज हरिश्चंद्र जगदाळे आणि शांतनू नरवडे व इतर साथीदार प्रतीक जगदाळे, गणेश जगदाळे,
देशमाने. कुठं झालं एवढेच इथं जगदास कॉम्प्लेन पाशी होतं, पार्किंग पाशी भांडणं असं केलं त्यांनी. काय मागणी आता तुमची मागणी काय? आमची मागणी आम्हाला न्याय पाहिजे.